विहारिणि हरिः कमल विहारिणि सुंदर सुपुनीते। ओम जय भगवत गीते। कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा मैया कामासक्ति हरा। तत्त्वज्ञान विकासिनी तत्त्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा। ओम जय भगवत गीते। निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी मैया निर्मल मलहारी। शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी। ओम जय भगवत गीते। राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा मैया कारिणी मोद सदा। भव भयहारिणी तारिणी भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा। ओम जय भगवत गीते। आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी मैया नाशिनी तमरजनी देवी सद्गुणदायिनी देवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी। ओम जय भगवत गीते। समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी मैया हरिमुख की बानी। सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी। ओम जय भगवत गीते। दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय मैया मातु कृपा की जय। हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनों कर लीजिए। ओम जय भगवत गीते। ओम जय भगवत गीते। मैया जय भगवत गीते। हरिः कमल विहारिणि हरिः कमल विहारिणि सुंदर सुपुनीते। ओम जय भगवत गीते। जय भगवत गीते। मैया जय भगवत गीते।
का बरस रहा है, पीले अमृत प्यासे। सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे। कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी। मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है। जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है। जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। यदि कर्म तेरे पावन है, सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी। तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं। औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं। नेकी व्यर्थ नहीं जाती, हरि लेखा जोखा रखते हैं। औरों को फूल दिए जिसने, उसके भी हाथ महकते हैं। कोई दीप मिले तो बाती बन, तू भी तो किसी का साथी बन। मन को मान सरोवर कर ले तो ही मोती पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। कान लगा के बातें सुन ले सूखे हुए दरख्तों की। लेता है भगवान परीक्षा सबसे प्यारे भक्तों की। एक प्रश्न है गहरा जिसकी हरि को थाह लगानी है। तेरी श्रद्धा सोना है या बस सोने का पानी है। जो फूल धरे हर डाली पर, विश्वास तो रख उस माली पर। तेरे भाग में पत्थर है तो पत्थर भी खिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे
खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारी मंगल भवन मंगलहारी। मंगल भवन मंगलहारी। निर्धन का तुम धन हो राघव तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी मंगल भवन मंगलहारी। मंगल भवन मंगलहारी। मंगल भवन मंगलहारी। चरण की धूल ले लूं मैं मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम।
स्वदेशी, राहणार घुसळडी, तालुका बडगाव आणि एक प्रॉपर शेतकरीच आहे. आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून आपण गीतेचं कार्य करतोय. आपल्याकडे विश्वातली पहिली बोलणारी गीता आहे, रामायण ग्रंथ आहे, हनुमान ग्रंथ आहे आणि जे मुलं टी व्हीवर बघतात त्यांच्यासाठी अभ्यासाचं किट आहे. आणि हे कार्य जसं आता तुम्हाला सांगतो मी, मुसलमानाच्या घरात कुराण असतं, त्यांच्या लहान लहान मुलांना माहिती आहे की ते कुराण वाचतात सकाळी संध्याकाळी. पण आपल्या मुलाला विचारा तुम्ही आपला धर्मग्रंथ कुठला आहे, त्यांना ते माहिती नाही. आणि जसं आता ख्रिश्चनच्या घरात बायबल असतं, आपल्या एक गीतेचं प्रमोट करतोय आपण, हरिहर गीता आपलं मिशन. आणि त्याच्या मागे एक उद्योग पण आहे, संस्कृती पण टिकवतोय आणि लहान मुलांना टी व्हीपासून आपण दूर पण करतोय. तर काम खूप मोठं आहे. तर आज विशेष म्हणजे रवींद्र सरांनी खूप मस्त आयोजन केला. मी आमचा बर्थडे पण होता, तर सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या उद्या आहेत का. बर्थडेच्या दिवशी सरांकडे भगवद्गीता ओपनिंग झाली आज. आणि आज म्हणजे हे सेन्सर येतात, इथे चार्जिंग होतं, जसं आपण मोबाईल चार्जिंग करतो तसं चार्जिंग होतं. इथे हेडफोन लावून आपण ऐकू शकतो. हे लांब प्रेस करून चालू झालेलं आहे. आता खाली व्हॅल्यू मार्क देऊन इथं आरती वगैरे आपण ऐकू शकतो. इथं स्टार्ट होतं ते, आता चालू झालेलं आहे ते. गणपतये नमः. आता इथं मंदिर आहे, घंटीचा आवाज दिलेला आहे. आता बघा इथं गायत्री मंत्र म्हणे. ओरिजिनल पिंपळाचं पान हिंदू पिंपळाचं पान श्रेष्ठ म्हणतो आपण. पिंपळाचं पानाचं काय महत्व आहे ते इथं दिलेलं आहे. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षिणां. श्रीकृष्णाचा अर्जुन प्रश्न विचारतो. किस भांति मधुसूदन समर में भीष्म द्रोण. श्रीकृष्ण उत्तर देतो. है पार्थ इसमें मत पड़ो. इथं श्रीकृष्णाचा रथाचा आवाज दिलेला आहे. इथं 4 आरत्या दिलेल्या आहेत. कुठल्याही कामाची सुरुवात आपण गणेशजीच्या आरतीने करतो. इथं गणेशजीची आरती आहे. जय गणेश आता इथं आपण हिंदीमध्ये पण ऐकू शकतो. धृतराष्ट्र ने कहा, हे संजय, धर्मभूमि कुरुक्षेत्र. ओ संजया, इथं पूर्ण भारतात हे काम चालू आहे. 14 भाषे दिले. एकत्रित जमलेल्या माझ्या आणि बांडूच्या पुत्रांनी युद्ध चालू, युद्ध संलग्न प्राप्त झाले आहे. इथं शेवटी अंध लोकांसाठी ब्रेनलिपी दिलेली, ज्या लोकांना दिसली ते पण बघितलं वाचू शकतात. टोटल एकाच पानावर पूर्ण 8 राज्य दिलेले आहेत. खाली लँग्वेज दिलेले आहेत. आता बघा इथं संस्कृत सांगतात त्या अगोदर, नंतर मराठी, हिंदी, इंग्लिश. हे जनार्दन, जर आपल्याला असं वाटतं की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर मग आपण मला हे भयंकर कर्म का. शेवटी आज्ञा दिलेली आहे. ज्याच्यात अशा 2 पॉकेट गीता दिलेल्या आहेत. जसं आपण प्रवासात जातो ना, त्याच्यात पण आपण ऐकू शकतो. इथे श्रीकृष्ण भगवानचे 108 भजन दिलेले आहेत आपल्याला. तर आपण हरिपाठ वगैरे असं ऐकू शकतो. 8 अध्याय दिलेले आहेत गीतेतले, एक अध्याय इथून ऐकू शकतो. कुरुक्षेत्र के पहले अध्याय में हमने देखा और सुना कि कैसे अर्जुन अपने सखा संबंधियों को अपने सामने देख मोह से घिर गए और युद्ध करने का विचार छोड़ अपने रथ पर शेवटी आता दिलेलं आहे, तिथं भाषा दिलेलं आहे. अशा प्रकारे घेऊन करण्यासाठी आता आपण याच्यात टोटल 20 बुकचा हा सेट येतो. इथं स्टार्ट होतं ते. इथं लँग्वेज दिलेल्या आहेत. 9 भाषा मुलं शिकू शकतात. इथं आपण मराठी सिलेक्ट केली. यूरो हाउस कहानी है 31 पंचतंत्र स्टोरीज. स्टोरीज तो माहिती आहे. एक घमंडी खरगोश हुआ करता था जो प्रतिदिन एक कछुए को देखकर चित्राचं पण आपण करतो.
स्मार्ट हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी वाईट सवयी मुलांना ते पण आपण शिकू शकतो. Your house presents smart habit for a smart start. Good sleep is very important for our health. अच्छी नींद हमारी house presents children's encyclopedia. प्रत्येक गावाची तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये दाखवलं मी. तो खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप मोठं काम पण आहे. नियंत्रण केंद्र है शरीर की हर गतिविधि काम को करत किती बस आता भगवद्गीतेत पण सांगितलंय की आपल्याला फक्त कर्म करत राहायचं फळ देण्याची इच्छा दूर. त्याच्यामुळे आपण नुसतं कर्मावर फोकस ठेवतो. भगवंताबरोबर प्रत्येकाला देणारच आहे. तर खूप मोठं कार्य आहे. फक्त तुम्ही याला तुम्ही माहिती बघून घेता. आमची टीम आहे तिथं आणि नियमांशी पण तुम्ही संपर्क करू शकता जे गावातले. तर खूप माहिती आमच्या दिल्ली कांतला दिल्ली तुम्हाला नमस्कार. किती लोक नवीन आलेत? वरती बोट करा जेवढे भरपूर असं आहे ना. सगळे आपण इथलेच का गावातले? ही भगवद्गीता अशी आहे तिला आपल्याला प्रत्येक घरी पोचवायची. आमचं एक मिशन आहे, आपलं एक नारा आहे आणि प्रत्येक घरातला मुलगा मोबाईल टी पासून दूर करायचा. आता लहान लहान मुलं आहेत तर ते मोबाईल टीव्हीला कनेक्ट झाले. आता याच्यात भगवद्गीता आपल्याला का पोचवायची तर याचं मेन कारण आहे. जसं आम्ही पण तुमच्यासारखीच होतो एकदम. मी पण शेती करतो. माझं गाव वरची आहे ना. मी शेतकरी आहे. त्याच्यानंतर करता करता बघेल. आता ही भगवद्गीता आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवत. काय शिकवते? जीवन कसं जगायचं. तुम्ही सांगणार सर जीवन तर आपण जगतोच आहे. आता जीवन जगायचं म्हटलं म्हणजे काय असतं. जसं आपण टीव्ही घ्यायला गेलो तर आपल्यासोबत एक पॉम्पलेट आहे. फ्रीज घ्यायला गेलो तर त्याच्यासोबत एक पॉम्पलेट येतं ना. तसं हे आपल्याला जीवन कसं जगायचं हे भगवद्गीता शिकवतो. आता काय झालं आपलं जसं जसं आपण पुढे येतोय कलियुग आहे ना. जसं सत्ययुग, द्वापारयुग आहे ना, त्रेतायुग. कलियुगमध्ये माणसाचं आयुष्य फक्त 50 वर्ष. कलियुगमध्ये परत ते 80-100 पर्यंत राहिलं आणि आता कलियुगमध्ये फक्त 50 वर्ष आयुष्य. आता 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 25 वर्ष असेच चालले जातात सेटलमेंटसाठी, शिकण्यासाठी है ना. त्याच्यानंतर उरलेले 20-25 वर्षे पूर्ण आपण एकदम मुलांसाठी, आईवडिलांसाठी है ना. म्हणजे आपण जीवनच जगत. जेव्हा आपल्याला कळायला लागतं त्यावेळेस आपल्या हातात काही नसतं. जेव्हा हातात असतं तेव्हा आपल्याला कळत नाही. तर हे कुठे ना कुठे असं मला वाटलं हे काम करता करता का आपण संस्कार आणि संस्कृती खूप मागे सोडली. काय झालं? संस्कार आणि संस्कृती खूप मागे सोडली. जसं सांगणार मी आता भगवद्गीतामध्ये किती अध्याय बेटा नाही माहिती आहेत का? नाही माहिती. जसं रामाची आई श्रीकृष्ण. आता रामाची आई काय नाव आहे म्हणजे आपल्या ह्या यंग जनरेशनला या मुलांना आपले धर्मग्रंथ असो है ना, रामाची आई असो म्हणजे याचा मेन मुद्दा याच्यामुळे आपण हातात. दुसरी तिसरी गोष्ट अशी याच्यात आज प्रत्येक घराला कामाची गरज आहे ना. जसं आता आईवडिलांना शेती जी आहे ते आईवडिलांना पुरत नाही. मुलांचं भविष्य आज फक्त मुलं पोलीस भरती मिलिटरीपर्यंत मर्यादित. पुढचं शिक्षण केलं का नाही बनत. तर याचा मेन मुद्दा काय तर आपल्याकडे तसं माहोल नाही, आपल्याकडे तसं सजेशन नाही है ना. तर याच्यासाठी या सिस्टममधून आपल्याला स्वार्थ आणि परमार्थ दोघं गोष्टी. इथं आपण जीवन पण बदलू शकतं, आपलं स्वतःचं लाईफ पण बदलू शकतं, आपल्या समाजाची पण लाईफ बनवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला येणाऱ्या 3 पिढीचं आपण आयुष्य सुद्धा इथं बनवू शकतो. फक्त माणसामध्ये काय हे पाहिजे, उद्देश पाहिजे है ना. जसं की आता कल्पना चावला माहिती ना सगळ्यांना. कोण होते? बरोबर. म्हणजे कल्पना चावला जर अंतराळाचं काम करू शकते तर आपल्याला आपण आपल्या गावातल्या मुली पण हे भगवद्गीताचं कार्य करू शकतो. काही कमी घ्यायच्यात हा करू शकत नाही का आपल्या मुली? करू शकतो. पण आपल्या मुलींना आपणच कमजोर करतो. आज प्रत्येक मुलीला त्यांच्या आईवडिलांना काळजी असते की आपल्या मुलीला स्थळ भेटायला पाहिजे है ना. सर नोकरीवाला मुलगा भेटायला पाहिजे तर त्यांना त्यांच्या घरात पण मुलगा आहे. पण मुलीला असं तुम्ही बनवून पाठवा, ब्रँड बनवून पाठवा का तुम्ही दगडामध्ये सुद्धा पाणी कडत. आपल्या मुलींनाच आपणच कमजोर करतो.
है ना. त्यांच्या समोरच आपण या सगळ्या गोष्टी करतो. तो मुलगा असा आहे, तो मुलगा तसा आहे, त्यांचे आई वडील आहे, नंतर मोठी फॅमिली आहे. म्हणजे आपल्या मुलींच्या डोक्यात आपणच टाकते गोष्टी. त्यांना काय माहिती बिचाऱ्यांना, आहे का नाही. जसं तुम्ही मागे जा 20-25 वर्ष मागे जा, तेव्हा काळ कसा होता, त्याचा मागचा काळ कसा होता, आहे ना. तर तुम्ही बघा त्या गोष्टी कशा होत्या, आजच्या गोष्टी कशा आहेत. आज आपण भावाला भाऊ ओळखत नाही, है ना. बाप बडाना बाया सबसे बडा काय चांगले पैसे मागितले. मग पैसे बी कमवले नाही आपण, कमवले का. कारण मी सुद्धा नाही कमवलं. 40 वर्ष वय निघून गेलं. मेहनत करायची, कर्ज भरायचं, मेहनत करायची, कर्ज भरायचं. म्हणजे आपल्याला काय कुठे ना कुठे हार्डवर्क मध्ये स्मार्ट वर्ककडे जावं लागेल, है ना. आज 2006 मध्ये मी पण ट्रॅक्टर घेतला होता शेतीला पार्ट टाइम म्हणून. बरं आहे बघ. पण 1 वर्ष ट्रॅक्टर चाललं, 8-9 महिने. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन एवढं आलं का गावात 25 ट्रॅक्टर घेऊन गेलं. दुसऱ्या वर्षी ट्रॅक्टर माझं जागेवरून पण नाही आलं. जेव्हा आपल्याला व्यवसाय करायचा टाइम होतो तेव्हा कोणी व्यवसाय केला नाही. आता सगळेजण व्यवसाय करायला निघतात, पण ते चालणार का चालणार गॅरंटी नाही, पैसा नाही. म्हणजे आणि आपल्या स्वतःवर विश्वास नाही का आपण काही करू शकतो, है ना. तर ही भगवद्गीता मी पण एक दिवस घेतली, है ना. मला आता 3.5 वर्ष झाले. आता जवळजवळ माझं 7-8 राज्यांमध्ये भगवद्गीता गेली माझ्या मनावर, है ना. त्याच्यानंतर 3,500 घरापर्यंत गेली. आता येथून कमीत कमी 300-350 लोक असे आहेत का याच्यात पार्ट टाइम फुल टाइम वर्किंग करतात. आता मी एक शेतकरी माणूस जर निर्णय घेतला तर मग बघा कारवा उभा राहून गेला. आणि या सगळ्या गोष्टीला काय लागतं, वेळ लागतो, विश्वास लागतो. आणि या सगळ्या गोष्टी मग मी कॉलेजमध्ये जाऊन बघितल्या, है ना. MSc BSc भरोशा बाप बसल्या मुलाच्या भरोशा ना. या अपेक्षेने गोष्टी चालल्या मित्रांनो, बाकी काही नाही. याच्यातून पण आपण भरपूर आपलं स्वतःचं आयुष्य घडवू शकतो, स्वतः बलवान बनवू शकतो. आपल्यासाठी आर्थिक परिस्थिती मजबूत करणं हा आपला मेन मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपले जे मुलं आहेत त्यांना संस्कार संस्कृती शिकवा. आज 10वीची मुलं सुद्धा आपलं ऐकत नाही, ऐकतात का. आज 30-40 वर्षाची मुलं होऊन गेले आपले, 40, है ना. तरी लग्न होत नाहीत, मुलं व्यसनाधीन होत आहेत. तर या कुठे ना कुठे मला हे जेव्हा कळालं हे सिस्टम, मी पण एक वेळा घेतला का येणाऱ्या 3-4 वर्षात, है ना, आपल्या शेतकऱ्यांना, गरीब मुलांना जे काहीतरी करू शकतात, है ना. याच्यासाठी आपण अकॅडमी पण ओपन करणार आहे. याच्यात आपण बेरोजगारी पण दूर करणार आहेत, है ना. याच्या माध्यमातून आपण भरपूर काही करायचं. आता देवाच्या हातात आपण एकच मागणं मागू का, आपल्याला देवाने फक्त आयुष्य द्यायचं आहे. आपल्याला सिस्टम भेटल्यात, है ना. गीता आपल्या हातात लागली. आता गीता से क्या नाता आहे, गीता हमारी माता आहे. म्हणजे आता आपल्या हातात गीता लागली, साक्षात श्रीकृष्ण भगवान आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला इमानदारीने, है ना, पूर्ण रीतीने आपल्याला संघटित होऊन काम करायचं आहे, है ना. भरपूर इथं मुली आहेत, लेडीज आहेत, है ना, सगळे आपले बांधव आहेत. तर अशा पद्धतीने आपण एक प्रकारचे हात खेचून इथं पुढे जाऊ शकतो. आज भाऊबंदकीमध्ये भाऊमध्ये सुद्धा हे वाद आहेत. पण या सिस्टममध्ये आज माझं एक ओळखीचा नाही ना. ते सरच माझ्या ओळखीचे आहेत, हे गुसुटीचे आहेत, आपले सर कळवाडीचे आहेत, हे सरवाड्याचे आहेत, अशोक सरवाड्याचे आहेत. तर हे एकमेकांचं असं कसे आपण एकत्र आलो. तर काय प्रत्येकाला कामाची गरज आहे, प्रत्येकाला पैशाची गरज आहे. इथून जो पैसा येतो तो पूर्ण इमानदारीने येतो, पूर्ण याच्याने येतो. आणि आपण धर्माचा संपर्क साधू शकतात. आणि लवकरच आपल्या गावात अजून मारुतीच्या त्या मंदिरामध्ये आपण सोमवार मंगळवारी ना एक अजून कार्यक्रम करू आमच्या सिनियरतील. याच्याबद्दल तुम्हाला लर्निंग कशी होते, हे काम कसं करायचं, पैसे कमवणं किती सोपं पण आपल्याला किती अवघड वाटतं, हे सगळ्या गोष्टी त्या दिवशी तुम्हाला बघायला भेटतील, है ना. सगळ्यात अगोदर तुम्ही आले, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. त्याच्यानंतर नेहाचा बड्डे, है ना. नेहाने चांगला निर्णय घेतला, तर तिला पण वाढदिवसाच्या तुमच्या सगळ्यांकडून, आपल्या परिवाराकडून, सगळ्यांकडून शुभेच्छा देतो. येणाऱ्या पुढच्या वर्षी कुठल्या अचिव्हमेंटमध्ये राहिला त्याच्यासोबत कमीत कमी 100 मुली तरी राहतात. आयुष्याने भविष्य घडवू शकतील. त्याच्यानंतर हे कारवाई वाढतच राहणार, है ना. फक्त आपण त्यामध्ये स्वतःमध्ये विश्वास पाहिजे. भगवद्गीता वाचा, तिला परखा. आणि येणाऱ्या काळात हे काम आपल्याला चालूच राहणार आहे. हे बंद न होणारं काम आहे. त्याच्यानंतर मुलांचं मोबाईल पासून दूर करणं हे आपलं काम आहे. बाकी मला बोलायला संधी दिली, माझे 2 संधी व्हिडिओ आपल्याला ऐकून घेतले. धन्यवाद. आपली विश्वातली पहिली बोलणारी भगवद्गीता आहे. आणि हे जे टॉकिंग किट आहे, आजकालचे जे लहान मुलं आहे टॉकिंग किटशी एकदम म्हणजे TV मोबाईलशी एकदम कनेक्ट झालेले. आज बघा लहान मुलं कुठं ना कुठं, आज आपल्या प्रत्येक घरामध्ये आज ते जेवण करताना सुद्धा ते मोबाईल दूर करणार नाही, थोडासा बी अभ्यासाकडे लक्ष देणार नाही. तर कुठं ना कुठं आपल्या टॉकिंग किटच्या माध्यमातून त्या मुलांमध्ये शिक्षण म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं शिकू शकता. तिथून नाही तर मोबाईलपासून ते दूर होता.
कारण की मोबाईलचे भरपूर काही असे दुष्परिणाम आहे ज्याच्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवर खूप असा विपरीत परिणाम पण होतो. पण हे सुरुवातीला आपल्याला कळत नाही, हळूहळू नंतर कळायला लागतो. तर आहे ते आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण याच्याबद्दल पूर्ण डीपमध्ये माहिती देतो. ती आता हे सर्व तुम्ही बघून घेतलेलं आहे. तर आपला एक चांगला परिवार आहे. आता बघा पैसे तर आपण कुठून पण कमवू शकतो, पण एक असा परिवार, अशी संस्कृती आणि अशी सभ्यता कुठं पण भेटत नाही. आज बघा अतिशय दुःखद घटना म्हणजे मालेगाव डोंगराळे गावामध्ये घडली. तर कुठं ना कुठं ही संस्कृती आपली मागं पडत चालली. त्याच्यामुळं संस्काराची कमी असल्यामुळे ही घटना घडली. आज कुठं ना कुठं त्या घरामध्ये किंवा त्या माहोलमध्ये जर असे चांगले संस्कार असते ही अशी घटना घडली नसती. तर आपली संस्कृती टिकून ठेवणं हा एक मेन आपला मोठा उद्देश आहे. आणि तिथून नाही तर आता बघा AI टेक्नॉलॉजी खूप ग्रोथ करते. म्हणजे येणाऱ्या काळातच जाऊ द्या, आता सध्याचीच कंडिशन अशी आहे का चांगली जी युवा पिढी आहे तर ती कुठं ना कुठं आहे ना आपले त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळं कुठं ना कुठं ते वेगळ्या मार्गावर जात आहे. तर आपल्या ह्या इंटरेस्ट घ्यावा असंच मी सांगते. तुमच्या गावामध्ये बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आलेली तर याला मिस नका करू. कारण की ते म्हणताना भगवंत कोणाला लाखो करोडो रुपये देत नाही, पण करोडो रुपयाची ऑपॉर्च्युनिटी जर आपल्या घरापर्यंत आली तर त्याला प्रत्येकाने स्वीकार करावा अशी मी सर्वांना विनंती करते. जर आजपासून भगवद्गीता पाहिजे असेल बघितली त्यांनी तर किती जोशमध्ये होते. आज सगळ्यात जास्त आवाज त्यांचा होता, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जसं आमची गुरुजी नेहमी सांगतात ना, एक मार्गदर्शन अगर सही होतो नन्नासा दीपक भी सूरज से कम नहीं. जसं आपण मुलांना घडवतो ना तसे ते घडतात. पेटी का एवढे आणि मी 11वीची स्टुडंट असून ह्या बेस्ट ऑपॉर्च्युनिटीत काम करते. आणि खरी बात तर सरांनी जसं सांगितलं आपल्याला की एक आपण घरोघरी आपलं जनरेशन बघताय तुम्ही. आता ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहे त्याच्यामध्ये तर आता असं झालं आहे, बातमीला पण आलं आहे, जे आपलं गुजरात आहे, गुजरातमध्ये एक अशी घटना झाली जे ख्रिश्चन आणि मुसलमान लोक आहे ना ते आपल्या लोकांना सांगताय तुम्ही आमचा धर्म ॲक्सेप्ट करा, आम्ही तुम्हाला रोजगार देतो आणि तुम्हाला सगळे पैसे देतो. तर मला एक सांगा, मग आपण काय करतोय? आपण काही करायला पाहिजे. त्यासाठी आपण एक धार्मिक काम करतोय जेणेकरून भगवद्गीता घरी घरी जाऊन जे आता धर्म मागे पडत चाललाय तो मेंटेन राहील. आणि जे लहान मुलं मोबाईल टी बघताय तो मोबाईल टी पासून कनेक्ट नाही होणार. एवढंच बोलते. हृदयातील तूच एक ज्योती, जुळली ही जन्माची नाती. ओ सूर जसा शब्दातून यावा, हात कुणी मायेचा द्यावा, रंग खुलावे इंद्रधनुचे, झगमग त्या किरणांचे दिवस असे यावे. हॅपी
जी की माझी इच्छा होती सगळ्यांनी मला भगवद्गीता आणून दिली आणि माझ्यासाठी खूप काय केलं. मी सगळ्यांसाठी नतमस्तक. असं सुंदर सगळ्यांचा मला साथ आणि संगत राहू द्या. जशी मी आतापर्यंत इथपर्यंत आली आहे याच्या पुढे अशीच राहणार. जसं की माझी ग्रेड अपलाईन जास्ती करून म्हणजे की राहुल सर खूप काही करता आणि मला घेऊन जायचं तर घेऊनच जाणार. तर थँक्यू सगळ्यांना खूप बोलत होतो. उनकी आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में